येत राहणार आहे मधून मधून. काय ना, मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचं एवढं मोठं घर असताना बाहेर राहणं बरोबर नाही वाटत. मला नाही आवडत त्याला. आणि हा, तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी घ्या, कारण तुम्हाला त्रास द्यायला परत येणार आहे मी. बाबा, अच्छा. Yes, sir. Is everything okay? काय झालं सर? बनी ठीक आहे ना? हे तुम्हाला सांगायचं मिसेस ठाकूर. व्हॉट इज हिज प्रॉब्लेम? हे बघा, सहसा वर्षाच्या मध्ये आम्ही कोणाला ऍडमिशन देत नाही, पण तुमच्या मुलाचा ट्रॅक रेकॉर्ड बघून त्याला ऍडमिशन देण्यात आली होती. सर, पण बनी आहेच हुशार. इनफॅक्ट त्याचे लँग्वेज स्किल्स त्याच्या वयाच्या मनाने खूप पुढचे आहेत. अँड व्हॉट अबाउट इज एक्स्ट्रा करिक्युलर? तो मुलांमध्ये मिक्सअप होत नाही, एकटा एकटा राहतो. अशाने याचं सोशल स्किल कसं डेव्हलप होणार? तो मागच्या आठवड्यात मॅथ्स टेस्टमध्ये फेल झाला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही त्याची या शाळेत ॲडमिशन घेतली तेव्हाचा तो आणि आत्ताचा तो, यात बराच फरक आहे. आणि आज जे त्याने केलंय त्याबद्दल तर काय केलंय त्याने? मिस, हे बघा, आज तो शाळेत हे घेऊन आलाय, वर्कबुक्स नाही, फक्त हे. हे काय ऐकते मी सगळं? तू पुस्तकं सोडून कॉमिक्स घेऊन आलास? याच्यामुळे माझा अख्खा क्लास डिस्टर्ब झालाय मिसेस ठाकूर. आणि होमवर्क तर केलाच नाही, वरतून थापाही मारायला लागलाय. बनी, पुस्तकं कुठे आहेत तुझी? बाबा, मी बुक्स बॅगेमध्येच ठेवले होते आणि ते कॉमिक्स माझे नाही आहेत. खोटं बोलतोयस तू? मी खोटं नाही बोलत आहे. हे बघा मिसेस ठाकूर, त्याला या शाळेमध्ये ऍडजस्ट व्हायला क्लिअरली त्रास होतोय. आय कॅन अंडरस्टँड, अवर सिलेबस इज चॅलेंजिंग. त्याला जर का इथे टिकायचं असेल तर त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागेल. आत्तापर्यंतचा त्याचा परफॉर्मन्स बघता ही माझी शेवटची वॉर्निंग समजा. इथून पुढे जर का तो फेल झाला तर आम्ही काहीही मदत करू शकणार नाही. सर, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. असं पुन्हा कधी नाही होणार. आणि बनी मन लावून अभ्यास करेल, ओके? आणि त्याला जी काय मदत लागेल ना ती आम्ही करायला तयार आहे. डोंट वरी. माझा ऐकाल तर त्याला एखाद्या साध्या शाळेत घाला, सोपं जाईल. बाकी डिसिजन इज युअर्स. मिस, याला क्लासरूम मध्ये घेऊन जा. आई, घेऊन जायला मिस. हॅलो, हाय. उठून काय उभं राहिलास तू? हा, अरे बसा ना. काय नाही, आम्ही जस्ट बोलत होतो. मग ठीक आहे ना, बस बस बस. सांगायची काय गरज आहे की आम्ही नुसते बोलत होतो म्हणून? बसा. खरं सांगू का, तुम्ही दोघं होणारे नवरा बायको आहेत, हो ना? मग घाबरताय काय? बोला ना. हे बघा, मी दोघांनाही सांगते, आता तुमच्या दोघांचे लाजायचे हे आणि असे चोरून भेटण्याचे दिवस संपलेत. हा, आत्तापर्यंत ना तुम्ही दोघं खरे नवरा बायको व्हायला पाहिजे होतात. कळतंय का तुम्हाला? मी एक काम करते,
मी आत्ताच जयूकडे जाते आणि तुमच्या दोघांबद्दल सगळं सांगून टाकते. आज का? का म्हणजे? अरे मागणी घालायला बेबी. हा. आणि हे बघ अखिल, एकदा का तुमच्या दोघांचं लग्न झालं ना की खरंच खूप टेन्शन संपतील रे. नाही नाही, मी ऍक्च्युली तनयाला आता तेच समजावत होतो. काय ना, घरी आता खूप वाद सुरू आहे आणि आईचा मूड खूप खराब असतो आत्ता. आत्ता सांगितलं तर परत काहीतरी भलताच परिणाम नको व्हायला. भलताच परिणाम म्हणजे काय होईल? आनंदच होईल ना तिला, की नाही? नाही नाही नाही, तसं नाही. नाही काय ना, अजून आईला आमच्या रिलेशन बद्दल काहीच माहिती नाही ना, आणि ती आता ऑलरेडी खूप चिडलेली असते म्हणून. हे बघ अखिल, डोंट वरी, मी बोलीन ना तिच्याशी. ते तुम्ही बोलालच, पण आत्ता नको. हा मग? काय ना, आता तुम्ही बोलाल आणि आईने चिडून नकार दिला तर. हे जरा अति होतंय हा अखिल. हे बघ, मला असं म्हणायचंय की ज्या व्यक्तीचं डोकं ठाऱ्यावर आहे ना, ती माझ्या तनयाला कधीही नकार देऊ शकणार नाही. तू नको ना एवढा निगेटिव्ह विचार करू अखेर. हे बघ, मी तुझ्या घरी जाते, जयूशी व्यवस्थित सगळं बोलते, तुम्ही काळजी करू नका रे. मी यायच्या आधी तुम्ही काय म्हणालात करत होतात? बोलत बसला होतात ना, मग बोला. मला एक महत्वाची मीटिंग आहे, मी निघते. हा, उठून काय उभे राहिलाय? अरे बोलत बसला होतात ना मी यायच्या आधी, मग बोला ना. चल मी आलेच. ओके, बाय बाय बाय. आता